प्रारब्ध क्रियमान सांगाती भोवनरीती सत्ता आपुलिया. आपलं कर्म आपल्याला फिरवतंय, आपल्याला माया फिरवते, नाचवतीये. गुरुवर्य तात्या एक प्रमाण नेहमी सांगत असतात, तुका म्हणे लासी माया नाचविते कैसी. ही माया जीवाला सतत नाचवत राहते. पण मायेच्या अधीन असणारं जीवन याला जन्म म्हणा, वासनेच्या अधीन असणारं जीवन जन्म म्हणा, कर्माच्या अधीन असणारं जीवन जन्म म्हणा. आज जो परमात्मा जन्माला येणार आहे तो मायेच्या अधीन नाही, तो मायापती आहे. कर्माच्या अधीन नाही, कर्माचा साक्षी आहे. आणि वासनेच्या अधीन नाही, उलट वासनेचा क्षयकारक आहे. संतांचंही हेच आहे, मायेच्या अधीन नाही. मग तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया. तुका म्हणे माया दासी होय पाया लागे. दासी होऊन पायाला लागते. कोण? माया. कुणाच्या? संतांच्या. देवाची तर तिच्यावर सत्ता आहेच, पण संतांचीही तिच्यावर सत्ता आहे. म्हणून मायेचं पारतंत्र्य नाही, कर्माचं नाही, वासनेचं नाही. मग हे संत महात्मे किंवा भगवान परमात्मा जर पारतंत्र्यात नसतानाही जन्माला येतात तर कशा करता येतात आणि कशा करता एवढा त्रास सहन करतात? तुकोबार आहे त्याची मीमांसा करतायत अभंगाच्या तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी, तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी. 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 देवा सगळ्याची जन्म घेणे, 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 देवा सगळ्याची जन्म घेणे. देवाचं किंवा संतांचं येणं कशासाठी आहे? धर्म रक्षावयासाठी. मग धर्मरक्षणासाठी काय करतात? देवासही आटी जन्म घेणे. देवासही म्हणजेच देवाला सुद्धा, देवाला देखील काय करावं लागतं? आटी सहन करावी लागते, जन्म घ्यावा लागतो. मग आता ऐका, आपण नेहमी असं ऐकत आलोय देवाला जन्म नाही, आणि ही आपली भाषा नाही. गीतेने सांगितलंय, न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः किंवा अजः नित्यः अयम शाश्वतः अयम पुराणः. म्हणून ज्याचा अज नाम जन्मरहित, जन्म नाही असा जो परमात्मा आहे त्याच्या संबंधाने आज सांगितलंय, त्या देवाला सुद्धा देव म्हणून किंवा संत म्हणून यायचं असेल, धर्माचं रक्षण करायचं असेल तर आटी सहन करावी लागते.
म्हणजेच त्याला त्रास सहन करावा लागतो. आता त्याने किती त्रास सहन केला? मला वाटते देवाच्या अवतारातला त्रास आपल्याला जर शोधायचा असेल ना, ज्ञानोबारायांचं जीवन फक्त डोळ्यासमोर आणा. देवासही आटी जन्म घेणे. आटी सहन करतात. कशा करता? केवळ आणि केवळ धर्माचं रक्षण करण्यासाठी. धर्म रक्षावयासाठी धर्म. आता धर्म काय? धर्म या नावाखाली आपण सध्या काही बरळत चाललोय. म्हणजेच माझा तेवढा अधिकार नाही बोलायचा, पण धर्म काय? सध्या आपल्या संस्कारातल्या आणि परंपरेतल्या काही गोष्टींबद्दल नको तितके वादंग निर्माण होतात. पण त्याला वादंगात आणणारी माणसं ही सांप्रदायिक नाहीत, मग ती राजकीय माणसं असतात. ती काय करतात? सांप्रदायिक विषयांचं काहीतरी उगाच एखादा मुद्दा काढायचा आणि त्याला आणायचं कुठं? राजकारणामध्ये. त्याचं राजकारण. सांप्रदायिक सोडून द्या महाराज, माणसाच्या नैतिक जीवनातले काही विषय सध्या राजकारणामध्ये इतके घोटलेत. म्हणजे माझा खरंच, मी काल पण बोललो, आज पुन्हा बोलणार आहे थोडंसं. काय झालंय? सध्या भाषा नावाचा विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा घडलाय. हा, आणि मग या भाषेने काय झालंय? सध्या भांडणं लावलंय, पण दोन भाषांची. कोणत्या कोणत्या? मराठी आणि हिंदी. सांगू, जर भांडणंच लावायचे असतील ना आणि करायचे असतील ना, मराठीची आणि इंग्रजीची करून बघा ना कधीतरी. तिथं आपल्या मनगटात दम नसतो. हा, दोन्ही आपल्या आईन मावशी सारखे आहेत, त्यांच्यात आपण भांडणं लावायला लागलोय. का? आपल्याला फक्त आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्यात. विठ्ठल 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 विठ्ठल. माफ करा, माझा तेवढा बोलायचा अधिकार नाही, पण आपल्या राजकीय अस्तित्वाला टिकवण्याकरता आपण नको त्या गोष्टींचं भांडवल करायला लागलोय. याचाही विचार केला पाहिजे कधीतरी. उगाच ज्याच्यात दम असेल ना, त्याने मराठीचं आणि इंग्रजीचं भांडण खेळून दाखवावं आणि मग जगामध्ये व्यवहार करून दाखवावा. नाही जमणार. उगाच गरीब दिसलं का त्याचं मुंडकं मोडायचं, हे कोणालाही जमतंय. सोडून द्या, माझा विषय नाही. मी सांगत होतो धर्म. धर्म काय? धारणात धर्मम इति आहुः. धर्माची व्याख्या करत असताना जो सगळ्यांचं धारण करतो ना, तोच धर्म आहे. आपल्या सगळ्यांचा धर्म कोणता? एकच धरून चला, मनुष्यत्व हा आपल्याचा धर्म आहे. आज या मंडपामध्ये, धर्म मंडपामध्ये आपण बसलो असू तर वारकरी, वैष्णव, माळकरी हा आपल्या सगळ्यांचा धर्म असला पाहिजे. विठ्ठल 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 उगाच धर्माच्या नावाखाली आमका धर्म तमका धर्म ह्या भानगडीत पडूच नका. धर्म म्हणजेच जो सगळ्यांचं धारण करतोय, अगदी पशु मात्रापासून तर मनुष्य मात्रापर्यंत, देवादिकांपर्यंत सगळ्यांचं धारण करणारा त्याचा धर्म आहे. आणि प्रत्येक जणासाठी स्वतःच्या धर्माचं आचरण करणं हा त्याचा विशेष अशा प्रकारचा गौरव सांगितला आहे. स्वधर्मे निधनम श्रेय. गीता माऊली सांगते, स्वतःच्या धर्माचं आचरण करण्याकरता निधन आलं तरी बेहत्तर आहे, पण परधर्म भयावह. परधर्माचं आचरण करू नये. भगवंताने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला जो उपदेश केला ना, त्याचं कारण काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण अर्जुनाला शोक झाला होता, मोह झाला होता. मी तर याची मीमांसा करताना थोडंसं असं बोलतो की अर्जुनाला शोक झाला होता हे चुकीचं आहे. अर्जुन मोहात गुंतला होता हे चुकीचं आहे. मग देवाने अर्जुनाला मोह निर्माण करविला होता का? कारण त्याला धर्म सांगायचा होता. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी. थोडस ते काय, गीतेची भूमिका कधीतरी तपासून पहा ना. आचार्यांनी, म्हणजेच परमपूज्य जगद्गुरु श्रीमद आद्य शंकराचार्यांनी गीतेवर जे भाष्य केलं ना, ते भाष्य पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून नाही, दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून आहे. अशोच्या नन्वशोचस्त्वम प्रज्ञावादांश भाष्यसे. पण याच्या अगोदरचा पहिला अख्खा अध्याय आणि दुसऱ्या अध्यायाचे 10 श्लोक कधीतरी उचकून पाहिले पाहिजेत. काय त्याच्यामध्ये काय? देवाने हा धर्म सांगण्याकरता आणि अर्जुनाला धर्म सन्मुख करण्याकरता भूमिका तयार केली होती. काय झालं होतं? अर्जुनाने देवाला एवढं सांगितलं होतं, कृष्णा माझा रथ. आता हे सगळं माहिती आहे सगळ्यांना. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सारथी आहे. अर्जुन हातामध्ये गांडीव धनुष्य घेऊन आलाय तिथं. कशा करता? जेवायला. युद्धाला चालाय ना, युद्धाला चालाय. मग युद्धाला आलेल्या अर्जुनाला आपल्या विरोधी पक्षात कोण कोण आहे हे पाहण्याची इच्छा झाली. आणि तो म्हणतोय, कृष्णा सेनयोरु भयोर मध्ये रथम स्थापय मे अच्युत. हे अच्युत, मे रथम उभयोः सेनयोः मध्ये स्थापय. माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा कर. मला पाहायचंय. काय पाहायचंय? कैर्मया सहयोद्धव्यम अस्मिन् रणसमुद्यमे. अस्मिन् रणसमुद्यमे मया सह कैहि योद्धव्यम.
मला कोणाबरोबर युद्ध करायचंय हे मला पाहायचंय. कौरवांची बाजू घेऊन युद्ध करता कोण कोण आलंय हे मला पाहायचंय, दाखव. असं म्हणून अर्जुनाने सांगितलं. देवाने काय करायला पाहिजे होतं? देवाने रथ अशा ठिकाणी उभा करायला पाहिजे होता जिथून अर्जुनाला कर्ण दिसेल. हा, कर्ण दिसला असता तर म्हटला असता याने माझ्या भावांचा कायम अपमान केला, याला मारलंच पाहिजे, लगेच बाण घेतला असता. कदाचित रथ उभाच करायचा होता तर दुर्योधनाच्या समोर करायला लागत होता. याच्यामुळं 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागलाय. याने आमचे हाल हाल केलंय. आमच्या आईला आणि पत्नीला घेऊन आम्हाला रानावनात भटकायला लावलंय, याला मारलं पाहिजे. म्हणून अर्जुनाच्या मनातला क्रोध उफाळून आला असता त्याने लगेच युद्धाला सुरुवात केली असते. कदाचित रथ उभाच करायचा होता तर रथ दुःशासनाच्या समोर उभा करायला पाहिजे होता. त्याला पाहून अर्जुनाच्या लक्षात आलं असतं याच नीच असणाऱ्या दुःशासनाने माझ्या धर्मपत्नीला द्रौपदीला भर सभेमध्ये केसाला धरून खेचत आणलंय आणि निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला. याला मारून टाकला पाहिजे, लगेच हातात धनुष्य घेतला असता, मारला असता. पण देवाची लीला ऐका. देव रथ कुठं उभा करतो? भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेशांच महीक्षिताम आणि मग उवाच पार्थ पश्यैतान समवेतान कुरुनिती. रथ उभा केलाय द्रोणाचार्यांच्या पुढं, रथ उभा केलाय भीष्माचार्यांच्या पुढं आणि मग म्हणतोय कौरव पहा. उभा केलाय द्रोणाचार्यांच्या भीष्माचार्यांच्या पुढे, म्हणतोय उवाच पार्थ पश्यैतान एतान कुरुनिती पश्य, या कुरूंची नीती पहा असं म्हणतोय. कारण देवाला त्याला मोह निर्माण करवायचा आहे. हा, त्याला दाखवायचंय बघ ये भीष्माचार्य ज्यांनी तुला लहानाचा मोठा केलाय त्यांच्याबरोबर तुला युद्ध करायचंय. अरे सोडून दे हे द्रोणाचार्य, मी पार्थू द्रोणाचा केला. हा, ज्यांनी तुला धनुर्वेद शिकवला ना, धनुर्विद्या शिकवली, त्या द्रोणाचार्यांच्या विरुद्ध तुला युद्ध करायचंय असं म्हणून अर्जुनाच्या मनामध्ये शोक निर्माण होण्याकरता, मोह निर्माण होण्याकरता जे बीजारोपण लागतं ना, ते बीजारोपण भगवंताने स्वतः केलंय. म्हणून अर्जुनाला शोक निर्माण झाला, चुकीचं आहे. देवाने तो करविला, हे त्याचं खरं उत्तर आहे. विठ्ठल 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 पण या सगळ्या गीतेचं सार जर शोधायला लागलं ना, आम्ही उपक्रम उपसंहाराची भाषा शोधतो. तात्पर्य निर्णयाकरता षडलिंग शोधतात ना आपल्याकडे. उपक्रम उपसंहारू अभ्यासा पूर्वता फलम अर्थवादोपपत्तींच लिंगम तात्पर्य निर्णय. अगदी आता हे डोक्यावरून जाईन मला माहितीये, फक्त ऐकून ठेवा, कानावर पडलं तरी लय चांगलं आहे. मग काही गोष्टी कीर्तनातल्या नाही कळाल्या तर त्या ऐकायच्या असतात. संसारामध्ये आपल्याला बरंच कळत नसतं पण आपण करत असतो का नाही? हा, आता किती सांगू तुम्हाला जास्त अनुभव आहे माझ्यापेक्षा. मग कीर्तनात थोडंसं नाही कळलं तर ऐकायला हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता शोधावी लागते. गीतेचा सुरुवात पहिला श्लोक आहे धर्मक्षेत्रे, त्यातला पहिला शब्द आहे ध आणि अर्धा रकार. हा, आणि गीतेच्या शेवटच्या श्लोकाचा शेवटचा अक्षर आहे काय? यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर म. शेवटचा अक्षर आहे म. पहिल्या श्लोकातलं पहिलं अक्षर धर आणि शेवटच्या श्लोकातलं शेवटचं अक्षर म. एकूण काय झाला? धर्म. सगळी गीता म्हणजेच धर्म आहे. विठ्ठल मग या धर्माकरता तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी सहन करावी लागली, कष्ट करावे लागले. आणि त्याच भगवंताला ज्ञानेश्वरीच्या रूपाने हाच धर्म पुन्हा सांगावा लागला. पण 21 वर्ष या समाजामध्ये राहत असताना 21-22 वर्षाचा काळ तिथंही आटीच सहन करावी लागली. संतांना सुद्धा काही कमी आटी नाही महाराज. धर्म रक्षावयासाठी करणे आटी. संत महात्म्यांच्या बद्दल तुकोबाराय बोलतात ना, आम्ही सुद्धा आटी सहन करतो. जसा देव आटी सहन करतो, कष्ट सहन करतो, तसे संतही आटी सहन करतात. मग महाराज ठीक आहे, आता जास्त विचारात पडत नाहीत, फक्त एवढं सांगा आम्हाला वेळेची मर्यादा आहे, आम्हाला 12 वाजता जन्म करायचंय म्हणजे करायचंय. मग जर तोपर्यंत आम्हाला अभंग संपवायचा म्हणजे संपवायचा नाही, विचार करून संपवायचा आहे, तर आम्हाला एवढं सांगा, ज्या धर्माच्या रक्षणासाठी देवही अवताराला येतो आणि ज्या धर्माच्या रक्षणासाठी संतही अवताराला येतो, तो धर्म नक्की आहे कसा? हा, तर त्या धर्माच्या नीतीचा विचार सार असार असा उभयात्मक आहे. अभंगाचं दुसरं धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार
धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार ते निवडिले सार असार ते निवडिले सार असार ते धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार 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 निवडिले सार असार ते निवडिले सार असार ते धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार निवडिले सार धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार धर्माची नीती म्हणजेच आचरण पद्धती धर्म आचरणाची पद्धत कशी आहे ती ऐका ना आपण फक्त देवाच्या संबंधाने बोलतोय काय देव अवतार घेतो पण कशासाठी घेतो धर्माचं रक्षण करण्यासाठी त्याने स्वतःही तेच सांगितलं मीमांसा स्वतंत्र आहे जब जब होई धर्म के हानि हो बाढ़ी असुर अधम अभिमानी राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय तब तब प्रभु धरी विविध शरीरा हर ही कृपा निधि सजन पीरा राम सिया राम सिया राम जय राम सिया राम सिया राम जय जय वर्णन आहे देव अवतार कधी घेतो जब जब होई धर्म की हानी बाढ़ ही असुर अमित अभिमानी तब तब प्रभु धरी विविध शरीरा भगवान परमात्मा शरीर धारण करतो केव्हा जेव्हा जेव्हा अधर्माची वाढ होते आणि धर्माला हानी निर्माण होते अशा वेळेस देवाची भाषा हीच आहे गीतेतली यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदा आत्मानं सृजामि धर्म रक्षा बयावतार घेसी धर्म रक्षा बयावतार धर्म घेसी रक्षा बया अवतार घेती धर्म रक्षा बया अवतार घेती आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जना
ज्ञानोबाऱ्यांनी देवाला आठवण करून घेतली, देवा धर्म रक्षावया अवतार घेसी. तू अवतार घेतो कशा करता? धर्माच्या रक्षणा करता घेतोस. मग आपुला तू बोल, साच करी आमच्यासाठी पण घे, कारण आम्ही धर्माने वागतोय. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार. तू खूप बरा आहे तो धर्म सांगतायत. ज्या धर्मा करता त्या धर्माचं रक्षण करणं म्हणजे काय करणं आहे? उभय अंगाने, विधी मार्गाने आणि निषेध मार्गाने, दोन्ही अंगाने धर्माच्या बाजूने विचार करता येतो. विधी मार्गाने परित्राणाय साधूनाम आणि निषिद्ध मार्गाने विनाशायच, निषिद्धाचा नाश करणं आणि विहिताचं विधीचं पालन करणं, हे तर धर्माचं स्वरूप आहे. निवडिले सार आसार ते. सार म्हणजे विधी आहे आणि आसार म्हणजेच निषेध आहे. सार म्हणजे काय? विधी आहे आणि निषेध म्हणजेच आसार आहे. या दोन्हींमधलं अंतर कळलं पाहिजे. आता काय, जसं भगवंताने सारासाराचं रक्षण करण्याकरता आणि त्या सारासारात्मक धर्माचं रक्षण करण्याकरता अवतार घेतला ना, तसं सारासार धर्म आपल्याला सांगण्याकरता ज्ञानोबाऱ्यांचा अवतार आहे. सारासार विचार हरी पाठ सारा तार विचार हरी पाठ सार सार हरी पाठ त्रिगुण सार त्रिगुण सार 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 विचार हरी पाठ सार सार विचार त्रिगुणासार निर्गुण तार सार तार विचार हरी पाठ सार तार विचार हरी पाठ हरी हरी पाठ. ज्या धर्माचं रक्षण करण्याकरता देव अवतारला येतो, ज्या धर्माचं रक्षण करण्याकरता संत अवतारला येतात आणि त्या धर्मातला सारासार भाग निवडून आपल्या समोर ठेवतात ना, तो सारासारात्मक धर्म आपल्याला कळायचा असेल तर तो आपल्याला कळून देण्याकरताच ज्ञानोबाऱ्यांचा अवतार आहे. ज्ञानोबाऱ्यांनी काय केलंय? ज्ञानेश्वरीची रचना केली. ज्ञानोबाऱ्यांनी अमृतानुभवाची रचना केली. चांगदेव 65ची रचना केली. पण सगळ्यांसाठी सर्वजन सुलभ असा हरिपाठ रचला, तो धर्मनीतीचा सारासार विचार प्रगट करण्यासाठी. सारासार विचार हरिपाठ. म्हणून आपल्याला धर्म कळत नाही, आपल्याला सार आसार कळत नाही. आपण एक करावं. काय करावं? ज्ञानोबाराय म्हणतात, सार आसार विचार कळावा असा वाटतोय ना, दररोज नियमाने हरिपाठ करत चालावा. हरिपाठ केला का सारही काय ते कळतं आणि आसार काय हेही कळतंय. फक्त तेवढी सारासार विवेक बुद्धी असली पाहिजे का हरिपाठ तरी केला पाहिजे. विठ्ठल 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 म्हणून सारभूत असणाऱ्या तत्वाचं ग्रहण करण्याकरता आणि आसारभूत असणाऱ्या तत्वाचा त्याग करण्याकरता सारासाराचा विवेक असला पाहिजे. जसं त्या राजहंसाच्या ठिकाणी हा सारासार विवेक पाहायला मिळतो ना. चाचूचेनी सांडसे खांडीजे पय पाणी राजहंसे. राजहंसे चाचूचेनी सांडसे पय पाणी खांडीजे. राजहंस जसा आपल्या चोचीच्या द्वारे दूध आणि पाणी वेगळं करतो ना, तसं सार आसार या दोन्हींना वेगळं करण्याचं सामर्थ्य जीवामध्ये असलं पाहिजे. नसतं म्हणून काय करायचं? देवाच्या किंवा संतांच्या अवताराचं परिशीलन करायचंय, त्याच्याकडे पाहायचंय आणि त्याच्याकडे पाहून निवडिले सार आसार ते. सार काय आसार काय हे त्यांच्या जीवनात पाहायचंय. आता काय थोडासा विचार आहे, मी दररोज बोलतो पण तरी सांगतो पुन्हा थोडासा कळण्याकरता, विषय स्पष्ट होण्याकरता. सार आणि आसार यांच्यामध्ये काय फरक आहे? सार म्हणजेच विधिमुखाने सांगणं आणि आसार म्हणजेच निषेधमुखाने सांगणं. हा, हे करू नये असं म्हटलं का ते निषेधमुखाचं झालं आणि हे करावं असं म्हटलं का त्याला म्हणायचं विधिमुखाने सांगणं. अगदी याला थोडंसं सायकोलॉजीच्या म्हणजेच मानसशास्त्राच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर सकारात्मक विचारसरणीने पाहणं आणि नकारात्मक विचारसरणीने पाहणं असे दोन प्रकार होतात. काही माणसं काही गोष्टींकडे सकारात्मक पाहतात, त्याला तुमच्यात काय ते पॉझिटिव्ह थिंकिंग आणि निगेटिव्ह थिंकिंग म्हणतात ना. मग त्याच्याकरता एक उदाहरण पण दिलं जातं. काहींची नजर ही सारग्राही असते आणि काहींची नजर ही असारग्राही असते. उदाहरण दिलं, काय म्हटले? दोन माणसांच्या समोर एक अर्धा आपलं काचेचा ग्लास ठेवला, त्याच्यामध्ये अर्ध्यापर्यंत पाणी आहे आणि त्या दोघांना विचारलं तुम्हाला याच्याकडे पाहून काय दिसतंय सांगा. एक जण म्हटला मला दिसतोय अर्धा ग्लास भरलेला आहे आणि दुसरा म्हणतो मला दिसतोय अर्धा ग्लास रिकामा आहे. ग्लास किती आहे? एकच आहे. ग्लासात पाणी किती आहे? अर्ध आहे. पण एक जण म्हणतोय अर्धा ग्लास भरलेला आहे आणि एक जण म्हणतोय अर्धा ग्लास रिकामा आहे. ज्याला भरलेला दिसतो ना तो सारग्राही आहे.
त्याची विचारसरणी सकारात्मक आहे. कारण त्याला माहिती अर्ध्यात आपलं भागत आहे ना, रिकाम्याचं घेणं देणं नाही. पण काही माणसांचं भागण एवढं असलं तरी ते रिकामं किती तेच पाहतात. हे नकारात्मक विचारसरणीचे लोक. आपल्या जीवनात आपला संसार शेवटपर्यंत जाईल एवढं असतंय, पण तरी सुद्धा त्याच्याकडे आहे माझ्याकडे का नाही. तुला त्याची गरज नाही म्हणून देवाने तुला दिलं नाही. प्रारब्ध. देव इतका दयाळू आहे, ज्याला जे लागतं ना त्याला ते वेळेवर देतो. फक्त देवावर विश्वास ठेवून जगलं पाहिजे. विठाला विठाला मी सांगत होतो, एका बाजूने अर्धा ग्लास भरलेला आहे म्हणणं आणि दुसऱ्या बाजूने अर्धा ग्लास रिकामा आहे म्हणणं. दोघं बोलत वेगळे असले तरी दोन्हींचा अर्थ किती राहतो. सार गोष्टी घेण्यासाठी असतात आणि आसार गोष्टी टाकण्यासाठी असतात. आसार टाकलं म्हणजे शिल्लक काय राहतं, सार राहतो. आणि सार घेतला म्हणजे बाजूला काय राहिलं, आसार राहिलं ना. हे कळतं, फक्त या दोन्हींमधला विवेक कळावा. आता इथं अभंगातच पुन्हा थोडंसं स्पष्टीकरण करतो. पहिल्या चरणात सार सांगितलंय आणि तिसऱ्या चरणात आसार सांगितलाय. दया सार आहे आणि पाप आसार आहे. विठाला विठाला मग एकीकडं दया धर्म म्हणून दया सांगितलाय आणि धर्म म्हणूनच पापही सांगितलंय. त्यातलं घ्यायचं काय आणि टाकायचं काय हे कळलं पाहिजे. देव दया करण्यासाठी येतो आणि पापाचा नाश करण्यासाठी येतो. जीवानेही हेच केलं पाहिजे. दया नावाचा धर्म जगवला पाहिजे आणि पाप नावाच्या अधर्माला मुठ माती दिली पाहिजे. तर सारभूत असणारा दया नावाचा धर्म देव आणि संत कसे जगवतात. अभंगाचं पहिलं चरण. दयाचे नाव भूतांचं पाल, दयाचे नाव भूतांचे पाल, दयाचे नाव भूतांचे पालन, दयाचे नाव भूतांचे पालन, दयाचे नाव भूतांचे पाल, दयाचे नाव भूतांचे पाल, दयाचे नाव भूतांचे पालन, दयाचे नाव भूतांचे पालन. अनेक निर्तनाना काटकाचा, अनेक निर्तनाना धर्मातलं सारतत्व आणि आसार तत्व बाजूला काढायचे ना. तर त्या सार तत्वाचा विचार सांगितलाय. दया तिचे नाव भूतांचे पालन. दया ही सारभूत असणारी धर्माची बाजू आहे. दया करता आली पाहिजे. आता दयेचा विचार फार विस्ताराने करता येईल. दया म्हणजे काय, विश्वमौली ज्ञानोबा यांच्या भाषेत सांगू. आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी, निवविता न कडसी साने थोर. आपल्या समोर जे येईल त्याच्या अंतःकरणातील, त्याच्या जीवनातील अडचणींना दूर करत राहणं हे दयेचं यथार्थ स्वरूप आहे. कोणीही असू द्या, आपल्या समोर एखादा जीव आलाय आणि त्याच्या जीवनामध्ये संकट आहे, दुःख आहे, वेदना आहे, पीडा आहे असं दिसलं का त्याच्या जीवनातली पीडा दूर करण्यासाठीचा प्रयत्न ही दयाच आहे. अगदी ते धड भाकर न पाहे चिखली रुतली गाय ज्ञानोबाराय म्हणतात ना. मग ती दूध देते का, आणि दूध देत नाही तर मग ती काय जगून फायदा आहे, मग कशाला, मग ते खाटकाला दिली बरी. हे दयेचं स्वरूप नाही. दया तिला म्हणतात, ती आपल्या उपयोगाची असो किंवा नसो तिच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, ती दया आहे. परउपकार करे परिनिदान करे, मन अभिमान ने आए रे.
गई पीड़ पराई जाने रे। वैष्णव जनांची दयेची व्याख्या आहे परोपकार करणे, परपीडा न करणे, हे दयेचं खरं यथार्थ स्वरूप आहे. दया करणे याचा अर्थ आहे गरजवंताला मदत करणे, सरळ सोप्या भाषेत. ज्याला गरज आहे त्याला काय करायची, मदत करायची. आमचे गुरुजी एक उदाहरण सांगायचे थोडंसं विनोदाने. ते म्हणायचे काय झालं, एकदा शाळेमध्ये किंवा गुरुकुलामध्ये अध्यापकांनी, शिक्षकांनी, गुरुजींनी विद्यार्थ्यांना सांगितलं, म्हटले बाळांनो दररोज दया केली पाहिजे. म्हणजे काय करायचं गुरुजी, जिथं काहीतरी मदत करण्याची संधी असेल तिथं मदत केलं पाहिजे. म्हटले म्हणजे गुरुजी दररोज एका तरी माणसाला मदत कर, बस दया करायची कुणातरी, म्हणजेच कुणावर तरी उपकार करायचा, गरज करायची, मदत करायची, हे केलं पाहिजे. हे दयेचं स्वरूप आहे, उपकारी वृत्ती असावी. ठीक आहे म्हटले, येथे उपकारासाठी आले हे तर दयावंत जे अंतरी ना. मग उपकार करणं हे जर दयेचं स्वरूप असेल तर दररोज दया केली पाहिजे, म्हणजे उपकार केला पाहिजे, मदत केली पाहिजे. 8 विद्यार्थी उठले म्हटले गुरुजींच्या समोर. ते 8 विद्यार्थी म्हटले गुरुजी आजपासून आम्ही ठरवलंय काय, आम्ही दररोज उपकार करणार म्हणजेच दया करणार. ठीक आहे, पण गुरुजींनी सांगितलं एक काम करा, काय तुम्ही कोणावर उपकार करता हे दररोज संध्याकाळी आले का मला सांगायचं. आज आम्ही अमक्या अमक्यावर उपकार केला, अमक्याला मदत केली, अमक्यावर दया केली, काय असेल ते सांगायचं. ठीक आहे म्हटले. पहिला दिवस पार पाडला. संध्याकाळी सगळे विद्यार्थी एकत्र आले. गुरुजींनी त्या 8ही विद्यार्थ्यांना जवळ घेतलं. म्हटले बाळांनो आज तुम्ही दया म्हणजेच उपकार केला, कुणाला मदत केली, काही गरज केली का कुणाची. सगळ्यांनी एकसुरा सांगितलं हो गुरुजी आम्ही आज दया केली, उपकार केला. एका एकाने सांगा म्हटले. काय. एक विद्यार्थी उठला. तो म्हटला गुरुजी मी रस्त्याने चाललो होतो, एक म्हातारी होती, तिला रस्ता ओलांडण्याकरता मी मदत केली, बस उपकार केला म्हटले, दया केली तिच्यावर. ठीक आहे. गुरुजींना आनंद वाटला. गुरुजींनी त्याची पाठ थोपटली, बस म्हटले खाली. तो बसला. दुसऱ्याला उठवलं, तू काय केलं. तो म्हटला गुरुजी मी पण त्याच म्हातारीला मदत केली रस्ता ओलांडायला. गुरुजींना वाटलं कदाचित म्हातारीला चालता येत नसेल, दोघांनी दोन्हीकडून धरला असेल आणि पलीकडे नेला असेल. गुरुजी म्हटलं ठीक आहे शाबास. बस 8ही विद्यार्थ्यांना विचारलं, 8ही तेच म्हटले. काय गुरुजी आम्ही त्याच म्हातारीला रस्ता ओलांडायला मदत केली. गुरुजींना प्रश्न पडला, म्हातारी मेल्यावर 4 जण लागतात आणि तिला रस्ता ओलांडायला मदत किती जणांनी केली, लागलेच कसे. गुरुजी म्हटले बाळांनो म्हातारी जिवंत होती का. हो गुरुजी होती. आणि मग 8 जण कसे लागले. गुरुजी काय झालं, आम्ही दिवसभर आमच्या कामामध्ये व्यस्त होतो, मदत करायचं विसरूनच गेलो. संध्याकाळी घरी यायला निघालो, म्हणजेच गुरुकुलात यायला निघालो, आणि येत असताना इथं जवळ आल्यावर आमच्या लक्षात आलं आपल्याला दया करायचं राहिलंय, उपकार करायचं राहिले. आता कोणावर उपकार करायचं, गिराईक पाहतोय, गिराईक सापडाना. कशासाठी, उपकार करायला. रस्त्याच्या कडला एक म्हातारी बसली होती. आम्ही तिला म्हटलं म्हातारे चल पलीकडे नेतो तुला. म्हातारी म्हटली मला जायचं नाही. म्हातारी म्हटली मला रस्त्याच्या पलीकडे जायचं नाही, पण आमचं ठरलं होतं तिच्यावर काय करायचं आहे, उपकार करायचा आहे. मग आम्ही दोघांनी धरलं, दोघांना म्हातारी ऐकली नाही. शेवटी दोघांनी एक हात, दोघांनी एक हात, दोघांनी एक पाय, दोघांनी एक पाय, असे 8 जणांनी मिळून धरलं आणि म्हातारीला रस्त्याच्या पलीकडे नेलं. म्हातारीवर काय केलं, आम्ही उपकार केला म्हटले. म्हातारीला रस्ता ओलांडायला मदत केली. गुरुजी रागावली. आता काय तुम्हाला कळलं सगळ्यांना. गुरुजी रागावले, अरे नालायकांनो तुम्हाला अक्कल नाही म्हटले. ती म्हातारी शिवाय देत नव्हती का, ती काय बोलली नाही का. गुरुजी तिने लई शिवाय दिल्या, पण आम्हाला माहितीये तुम्ही आम्हाला सांगितलं होतं काय, तुम्ही धर्म करायला लागल्यावर लोक शिवाय देतील, पण आपण माग हटायचं, आपण धर्म करतच राहायचा. विठाला विठाला याला दया म्हणत नाही. मी का सांगतोय, विनोदाचा भाग जरी बाजूला ठेवला तरी दया याचं स्वरूप काय, जिथं गरज आहे तिथं मदत करणं याला दया म्हणतात. उगाच मला वाटलं करावं म्हणून ते नाही. सप्ताह आहे, नामयज्ञ आहे, काहीतरी अन्नदानाची गरज आहे त्याला देणं, ज्याचं पोट भरलंय त्याला देणं याला गरज म्हणत नाहीत, दया म्हणत नाहीत. मग ज्याला गरज आहे त्यांना देणं याला दया असं म्हणतात. दया तिचे नाव भूतांचे पालन. आता या दयेचा परत विस्तार करायचा झाला तर वेळ संपली आपली. जवळजवळ 10 मिनिटात मला अजून ज्ञानोबरायांच्या आणि भगवंताच्या दोघांच्याही जन्माच्या भूमिकेला स्पर्श करायचा आहे आणि मग जन्म आपल्याला सिद्ध करायचा आहे. तर ही दया आहे. दया म्हणत असताना भूतांचं पालन होण्याकरता जे जे गरजेचं आहे ते करणं आणि भूतांच्या पालनाच्या, रक्षणाच्या, धर्माच्या आड येणारं जे काही असेल ते कंटक स्वरूप निवृत्त करणं. अनिक निर्दळन
कंटकांचे ते जसं भगवंताने केलं तसंच संतांनीही केलं. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये तुका म्हणे धर्म रक्षावया साठी केलेली अटी आहे. पण महाराज हा झाला सार विचार. मग यांच्या जीवनामध्ये असाराचा त्याग घडला. आसार म्हणजे नक्की काय? त्या धर्माचं आसार स्वरूप सांगितलंय अभंगाच्या 3ऱ्या चरणात. पाप त्याचे नाव न विचारिता नीत, पाप त्याचे नाव न विचारिता नीत, पचाचे नाम न विचारिता नीत, पचाचे नाम न विचारिता नीत. पाप त्याचे नाव न विचारिता नीत, पाप त्याचे नाव न विचारिता नीत, पचाचे नाम न विचारिता नीत, पचाचे नाम न विचारिता नीत. भलतेची उन्मत करी सदा, भलतेची उन्मत करी सदा, भलतेची उन्मत करी सदा, करी सदा सदा धर्मनीतीचा धर्मनीतीचा विठोबार कुमार, 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 विठोबार कुमार. देवादी देवा जगत्रय जीवा, देवा जगत्रय जीवा, देवादी देवा जगत्रय देवादी देवा जगत्रय जीवा. बरी एकी केशवा विनंती बरी एकी केशवा विनंती माझी, बरी एकी केशवा विनंती माझी. जीवानी तुझे वर्णी गुणना, माझी वाणी तुझे वर्णी गुणना, माझी वाणी तुझे वर्णी गुणना. माझी वाणी तुझे वर्णी गुणना. आईचे देही प्रेम काही करा, काही कळा, देही प्रेम काही कळा. पाप त्याचे नाव न विचारिता नीत, भलतेची उन्मत्त करी सदा. फक्त आहे ना फुलं वाटून घ्या 5 मिनिटामध्ये. आणि वाटत असताना एक करा, गोंधळ होणार नाही याची काळजी घ्या. त्यासाठी तुम्हाला एक पर्याय सांगू का? 4-5 जणांमध्ये मुठभर द्यायचं आणि त्यांना वाटून घ्यायला सांगायचं. फक्त ते वाटताना तुम्ही पण तिथं बांधणं करू नका, नाही तर मला कमी दिलं आणि जास्त दिलं असं भांडण व्हायचं. पुन्हा बडबड न करता सगळं काम होणार आहे आणि कीर्तन पण होणार आहे. कीर्तन इकडे लक्ष द्या. विठ्ठल 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 विठाला विठ्ठल. धर्माचा सारभूत बाजूचा विचार दया म्हणून केल्यानंतर आसार म्हणजे जर पाप असेल तर त्या पापाचं स्वरूप सांगितले. पाप त्याचे नाव न विचारिता नीत, भलतेची उन्मत्त करी सदा. उन्मत्तपणाने भलत करणं अंगासे अंगा मनासी रुची यावी. ये तुलेनी कृत्याकृत्य नाठवे. जो करणेयाचनी नावे भलतेची करी, हे पापाचं स्वरूप आहे. काय झालं होतं? द्वापार युगाच्या अंताला उगाच 100-150 वर्षाचा काळ राहिला होता. आणि त्या काळामध्ये झालं असं
या पाप म्हणजेच धर्मातल्या असार असणाऱ्या बाजूचं आचरण करणाऱ्यांची संख्या वाढली होती. पापी जे अभक्त, दैत्य जे मातले, धरणीसी झाले ओझे त्यांचे. पाप ही धर्माची असार बाजू आहे, पण असार असणारं पाप वाढलं का मग त्याला मर्यादित नियंत्रणात आणण्याकरता देवाला यावं लागतं. तब तब प्रभू धरी विविध शरीरा म्हटलं ना, ते त्याच्याकरता आहे. पण भगवान परमात्म्याला यावं लागतं. मग या पापाचं ओझं पृथ्वीला सहन होईना. काय महाराज, ही धरणी माता आहे ना, आपली पृथ्वी आहे ना, जी भारत म्हणून आपण जिची पूजा करतो, जिची आपण आता आज तिचा गौरवाचा दिवस आहे, कारण तिला स्वातंत्र्य मिळालंय आणि त्या स्वातंत्र्याचं स्मरण आज आपण करतोय. बस निदान कुछ याद उन्हें भी कर लो, एवढं स्मरण जरी आज झालं तरी फार गौरवाचा काळ आहे हा. कारण काय झालंय, आपल्यावर ज्यांचे उपकार आहेत त्यांना आपण विसरलोय, ही फार मोठी शोकांतिका आहे. असतो, माझा विषयांतर होण्याची शक्यता आहे. तर या धर्मभूमीचं रक्षण करण्याकरता या धर्मभूमीवर वाढलेल्या असारभूत असणाऱ्या अधर्माचं नाम पापाचा नायनाट करण्याकरता देवाला यावं लागतं. का? कारण या पृथ्वीला पापाचं भार सहन होत नाही. धरणीसी झाले ओझे त्यांचे. मग या पृथ्वीने काय केलं म्हटले, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापासी जाय, नेत्री वाहे तोय सांगतसे. या धरणी मातेने तिला भार सहन होत नाही म्हणून आपली संस्कृती इतकी उदात्त आहे. आपल्याला या पृथ्वीबद्दल सुद्धा कृतज्ञता भाव शिकवला जातो. जसं आपण देश जननी जन्मभूमीश्च हे म्हणतो ना, ही जन्मभूमी आहे, हिच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे. आपल्याला दररोज आपली परंपरा शिकवतेय. सकाळी उठल्यानंतर पहिलं काय करतो आपण, अंथरुणावरून खाली उतरण्याच्या अगोदर काही गोष्टी आपल्याला संस्कारां शिकवल्या जातात. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंद किंवा करमूले महाकाली, प्रभाते करदर्शनम. शाक्तमंत्र येतो, स्वतंत्र आहे. चला, तर मग हे अगोदर करावं, हाताचं दर्शन करावं आणि त्याच्यानंतर समुद्र वसने देवी, पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शम क्षमस्व मे. जिला आम्ही दिवसभर लाथा मारणार आहे, जिच्यावर आम्ही चालणार आहे, आमचा पाय तिला सहज लिलया लागणार आहे, त्या पृथ्वीची क्षमा मागावी. कारण तिला पाप सहन होत नाही. धरणीसी झाले ओझे त्यांचे. तीच पृथ्वी माता आज भगवंताकडे म्हणजेच ब्रह्मदेवाकडे आली आणि सांगते, ब्रह्मदेवा हे पिताश्री, मला हा भार सहन होत नाही. बरं, त्या काळात वाढलेले असुर म्हणजेच थोडे थिडके नव्हते. कंसासारखा असुर आहे, शिशुपाल, वक्त्रदंत वगैरे हे असुर आहेत. जरासंधासारखा महाभयानक राक्षस जन्माला आलेला आहे आणि तो सगळ्यांना त्रास देतोय. हे अनेक राक्षस वाढलेत, उन्मत्त झालेत, पृथ्वीला सहन होईना. शेवटी सगळे ऋषीमुनी, ब्रह्मदेव, इंद्रचंद्रादी सगळ्या देवता वैकुंठावर गेले किंवा क्षीरसागरावर आले. शेषशाही भगवंताला विनंती केली, वासुदेवा, ऋषिकेशा, वामना, मधुसूदना म्हणून त्याची प्रार्थना केली. पुरुष सूक्ताने त्याचं स्तवन केलं आणि त्याने आश्वासन दिलं, चिंता करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, येईल. आणि एवढंच नाही सांगितलं, आकाशाची वाणी सांगे सकळांशी, तळमळ मानसी करू नका, चिंता करू नका, मी अवतारला येणार आहे, सगळ्यांचं रक्षण करणार आहे. गायी ब्राह्मणांचं रक्षण करण्याकरता अवताराला येणारा भगवान परमात्मा त्याचं आश्वासन भेटलंय. म्हणून सगळे आनंदाने निश्चिंत होऊन आपल्या आपल्या स्थानावर परतलेत. तिकडं वैकुंठामध्ये भगवंताने सगळ्या देवादिकांना बोलावलंय आणि मग सगळ्यांची एक स्वतंत्र सभा मिटिंगच घेतली. सगळ्यांना सांगितलंय, चला अवतार घेऊ आता. शेषाप्रती बोले, लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता. अवतार घ्यायचा आहे लक्ष्मीचा वर म्हणजेच नारायणाने. शेष महाराजांना सांगितलं अवतार घ्यायचा आहे. शेषाने सांगितलं मी काही येणार नाही. का येणार नाही? मागच्या जन्मात लय ताण झालाय म्हटलं तुमच्यासोबत. म्हणजे 14 वर्ष उपवासी राहावं लागलं, अनवाणी फिरावं लागलं, सगळं बिना निद्रेचं फिरावं लागलं. म्हणजेच वनवास नक्की रामाला का लक्ष्मणाला असा प्रश्न पडावा. हो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. देवा विस्तार होण्याची शक्यता आहे. वनवास मागितला होता कुणासाठी? रामासाठी. आणि खरा वनवास भोगलाय लक्ष्मणाने. रामप्रभू अनवाणी नव्हते, रामप्रभू फळमुळं खात होते आणि रामप्रभू निवांत झोपतही होते. पण झोपेचा त्याग लक्ष्मणाने केला, आहाराचा त्याग लक्ष्मणाने केला, अनवाणी फिरणं लक्ष्मणाला घडले. म्हणजेच खरा वनवास कुणाला? लक्ष्मणाला. आणि रामायण म्हणायचं का लक्ष्मणायण म्हणायचं? मग हा प्रश्नच आहे. सोडून द्या, विचार करा फक्त. मी का सांगतोय? शेषाने सांगितलं मी काही अवतारला येणार नाही, कारण मला लई त्रास झालाय तुमच्या मागे फिरून फिरून. मग भगवंताने सांगितलं तेव्हा तू अनुज
झालासी कनिष्ठ तेव्हा तू लहान होता म्हणून तुला त्रास झाला, मग आता मी लहान होतो आणि तू मोठा होय. पण हा इतका लबाड आहे, लबाड नाही त्याला चतुर म्हणायचं. हा, कारण चतुर या शब्दाचा अर्थच कंसात लबाड आहे. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठलोबा घुले म्हणायचे, चतुर म्हटलं का कंसात लबाड हे गृहीत धरायचं. काही माणसं लई शहाणा आहे म्हटलं ना, तो अतिशहाणा हे गृहीत धरून चालायचं. तसं चतुर म्हटलं का तो लबाड हे गृहीत धरून चालायचं. मग देव इतका चतुर आहे, इतका चतुर आहे, तो म्हटला मी लहान होतो पण परत त्रास त्यालाच दिलाय. हा, उगाच गाईला धक्का लावल्याचं निमित्त केलं आणि त्या बलरामदादाला 12 वर्ष वनवासाला पाठवलं. काहीच घेणं देणं नव्हतं. हे ते त्याचं वनवासी करणंच आहे. असतो मी का सांगतोय, त्यांना भगवंताने चतुराईने तयार करविलं. लक्ष्मी माते सकट सगळ्यांना अवताराचं प्रयोजन सांगितलं. कुठं कुठं कुणी कुणी अवतार घ्यायचा हे सिद्ध झालं. आणि मग इकडं मृत्यूलोकामध्ये अवताराची मीमांसा केली, तयारी झाली. काय झालं, वसुदेवा देत देवकी बहीण, कंसाच्या बहिणीचं म्हणजेच देवकीचं वसुदेवावर लग्न होतं. लग्नामध्ये विघ्न झालं. आपण हा काल्यामध्ये चरित्र भाग नेहमी ऐकत असतो. मला ज्ञानोबा यांच्याही संबंधाने थोडंसं बोलायचं आहे. मग भगवान परमात्म्याच्या अवताराकरता वसुदेव देवकीच्या लग्नामध्ये विघ्न झालं. आकाशाच्या वाणीने कंसाला सांगितलं, मानी भरवसा बोलण्याचा 8वाईचा पुत्र वधील तुझसी ऐकोनी मानसी क्रोधावला. खड्ग घेऊन मारायला धावला. पण धावल्यानंतर वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं, अरे हिला कशाला मारतोय, मग मुलांना मारायचंय ना, मग मुलगा जन्माला नंतर तुला आणून देईल. त्याने कारागृहामध्ये ठेवलं. कारागृहामध्ये ठेवल्यानंतर तिथेही प्रकार झाला. काय झालं, पहिले 6 पोरं जन्माला आले. पहिल्याच पोराला कंसाने त्याला सोडून दिलं होतं. पुण्य सारावया बेटे देवऋषी नारद महर्षी आले. त्यांनी सांगितलं, अरे कंसा, या देवाच्या गणिताचा हिशोब लावू नकोस. देवाचं गणित भल्या भल्यांना कळलं नाही. तो कोणाचा कसा काटा काढला गॅरंटी नाही. त्या हिरण्यकश्यपूचं तो ऐकलं नाही का, मग तू कशाला विश्वास ठेवतो. मग वधी बाळकाशी ठेवू नको सांगितलं. आणि मग 6ही मारित दुराचारी. 6 मुलं त्या दगडावर शिळेवर आपटून मारली. 7वाही मारणारच होता, पण तो 7वा ठेवायचा होता, कारण त्याला आश्वासन दिलं होतं ना, तुला मोठा करील म्हणून. मग तो बलराम दादा 7व्याने गर्भामध्ये होता. 7वा जो गर्भ योगमायाने, तर योगमायेने त्याला काढलं. तिकडं रोहिणी मातेच्या उदरामध्ये नेऊन घातलं. तिथं त्याचा जन्म झाला. तो 7वा जन्माला आला. कंसाला वाट लागलं की 8वा जन्माला याच्या अगोदर 7वाच घाबरला. मग हा आता काही जन्माला येत नाही असं वाटलं. पण त्याच्यानंतर 8व्याने ही गरोदर राहिली देवकी माता. आणि तिच्या गरोदरपणाचं वर्णन आहे, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. तिच्याकडे पाहिलं का ती तेजस्वी सूर्याप्रमाणे दिसायला लागली. कारण उदरात असे भक्ताचा कैवारी. साक्षात भगवान परमात्मा जिच्या पोटामध्ये किती तेजस्वी दिसत असेल. तिचं तेज पाहिलं आणि कंसाचे हृदय जळत असे. कंसाचं हृदय क्षीण व्हायला लागलं, जळायला लागलं. तो विचार करायला लागला, ही जर एवढी तेजस्वी आहे तर हिच्या आतमध्ये असणारं मूळचं तेज किती तेजस्वी असेल, आणि ते आपल्याला मारणार तर नाही ना, म्हणून तो चिंतेत आहे. आणि मग अशा काळामध्ये आता हा सगळा प्रकार घडला. कुठपर्यंत घडला, दशरथे मारिला तोची होता मास. दशरथाने मारलं तो श्रावण, आणि श्रावण नावाचा मास. म्हणून श्रावण मासामध्ये वर्षा ऋतू असे. ऋतूमध्ये वर्षा ऋतू आहे. आता ऋतू म्हटलं का आपल्याला 3च ऋतू आठवतात. ऋतू किती आहेत, 3 ना. कोणते कोणते, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. पण हे ऋतू नाहीच, हे इंग्रजी ऋतू आहेत. आपले ऋतू आम्ही त्याच्याकरता एक परिभाषा बनवली, व ग व श हे शी. वसंत काय, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. हे 6 ऋतू आहेत. ही आपली भारतीय हिंदू संस्कृती आहे आणि आपल्या संस्कृतीने शिकवलेले हे 6 ऋतू आहेत. त्यापैकी श्रावण हा महिना वर्षा ऋतूमध्ये येतो, म्हणून हा वर्षा ऋतूचा काळ आहे. या वर्षा ऋतूमध्ये वसुनाम तिथी. तिथीचं नाव आहे वसू. वसू म्हणजेच 8 वसू आहेत. 8 म्हणजेच 8 वसू आहेत. म्हणून त्या 8 वसूंच्या संज्ञेने संज्ञित असणारा 8वा आकडा, त्या 8व्या क्रमांकाची तिथी वसुनाम तिथी. बुधवार असे. आज शुक्रवार असला तरी तेव्हा बुधवार होता. हा, आता काय लोक म्हणतात 12 वाजले म्हणजेच वार बदलला आणि तिथी बदलली. बदलत नाही. तिथी वार बदलण्याचा काळ हा स्वतंत्र आहे, काळ आहेच. मी सांगितलं सुरुवातीला 12:42 आहे तो. आपण 2-5 मिनिटात करणार आहे. 42 पर्यंत नाही ताणणार तुम्हाला मी, मला माहिती आहे चांगलं. चला तर मग अशा प्रकारे या मुहूर्तावर रोहिणी नक्षत्र, 2 प्रहर रात्र, माया घाली अस्त्र रक्षपाळा, हे सगळं झालं. नवग्रह अनुकूळ सर्वांचे जे
मूळ वसुदेव कपाळ धन्य धन्य, वसुदेवाचं कपाळ, वसुदेवाचं नशीब धन्य आहे की त्याच्या पोटी भगवंत जन्माला येतोय. आणि मग अशा अवस्थेमध्ये जयाचा हा वंश, तयासी आनंद हा वंश कोणाचा आहे? चंद्राचा आहे. चंद्रवंशामध्ये रामप्रभूंचा जन्म सूर्यवंशामध्ये, म्हणून त्याला माझे वंशी चक्रपाणी धन्य मीच त्रिभुवनी तो म्हणतोय सूर्य राम अवतारामध्ये. आणि आता जयाचा हा वंश तयासी आनंद चंद्राचा वंशामध्ये म्हणून रात्रीचा जन्म आहे. आणि मग हा चंद्रवंशामध्ये असणारा सोमवंश त्याला म्हटलेला आहे. असा भगवान परमात्मा त्या चंद्रालाही आनंद झाला, कारण तो म्हणतोय माझे कुळी गोविंदा अवतरला. आणि मग असा परमात्मा या तिथीला रात्री जन्माला आला. आपण हे चरण नंतर म्हणणार आहे. आणि मग दोन्ही जन्म एकत्र करणार आहेत, ज्ञानोबरायांचा आणि भगवंताचा. हे झालं देवाच्या अवताराचं भूमिकेचं तयार होणं. आणि मग देवही अवतारला आला. आणि इकडं अलंकापुरी क्षेत्रामध्ये आता हा फार विस्ताराचा विचार आहे. काय? विठ्ठल पंत यांना रुक्मिणी मातेच्या वडिलांनी आपली मुलगी दिली, जबरदस्तीने दिली. हा, त्याची मीमांसा स्वतंत्र आहे, आपण ते चरित्रामध्ये पाहू शकता. आपल्याकडे वेळेची फारच मर्यादा आहे. पण दिल्यानंतर विठ्ठल पंत हे स्वाभाविकपणे विरक्त वृत्तीचे होते. आणि मग विरक्त असल्यानंतर विरक्ताला हे सगळं जगत तृणमय असतं. विरक्तस्य तृणम जगत असे एक वचन आहे, परिभाषा आहे संस्कृत भाषेतली. विरक्ताला सगळं जग हे तृणासारखं गवताच्या काडीसारखं वाटतं. त्याचं मन कशात रमत नाही. बायको केली, आता असं म्हणतात का बायको केल्यावर 6 महिने वर्षभर पोरग बायकोचा पदरच सोडित नाही, असं आताचं जीवन पाहायला मिळतं. आता तर ते म्हणजे ते तर अजून स्वतंत्र आहे. बायको करायच्या अगोदर तिचा पदर धरून बसलेला असते. हा, पण इकडं विठ्ठल पंतांना लग्न केल्यानंतर सुद्धा पत्नीमध्ये आणि संसारामध्ये मन लागत नव्हतं. म्हणून पडत्या फळाची आज्ञा घ्यावी म्हणून उगच एका पहाटेला सहज तिला विचारलं, वैतागलं, तिने म्हटलं जा. आणि म्हणून हे गेले आणि संन्यस्त झाले. संन्यस्त झाल्यानंतर तिकडे गेले. पुन्हा गुरुजी आले, रामानंद आले, त्यांना रुक्मिणी मातेची भेट झाली. आणि मग त्यांना कळालं की आपला जो शिष्य आहे विठ्ठल पंत तो गृहस्थी आहे. आणि पत्नीची आज्ञा उगच सहज म्हणून मिळाली, नाईलाजाने दिलेली आज्ञा आहे म्हणून ते आलेत. म्हणून त्यांनी पुन्हा जावं, संसारामध्ये पुन्हा प्रेषित करावं. अर्थात ही सगळी भगवंताची इच्छाच आहे. भगवत इच्छेने हे सगळं घडलं. आणि मग घडल्यानंतर विठ्ठलपंत पुन्हा आले. आल्यानंतर 2 वर्ष अगोदर निवृत्तीनाथ दादांचा जन्म झालाय. आणि त्याच्यानंतर मग ज्ञानोबा यांचा जन्म आहे. अगोदर या 4ही भावंडांच्या जन्मामध्ये 2-2 वर्षाचं अंतर आहे. निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म म्हणजेच आज जर ज्ञानोबा यांच्या जन्माला 750 वर्ष झाले असतील तर निवृत्तीनाथ महाराजांच्या जन्माला 752 वर्ष झालेत. सोपान काकांच्या जन्माला 748 वर्ष झालेत. आणि मुक्ताबाई मातेच्या जन्माला 746-47 वर्ष होत आहेत. म्हणून हा सगळा विचार आहे. अशा प्रकाराने आजच्या तिथीपर्यंत या रुक्मिणी मातेचं सुद्धा दिवसांचं नवमासाचं भरणं आहे. उदरातला गर्भ परिपूर्ण होणं आहे. आणि मग याच काळाला म्हणजेच या मध्यरात्रीला या रोहिणी नक्षत्रावर, मूळ नक्षत्रावर, वसुतिथीला जसा भगवान परमात्म्याचा जन्म झाला तसाच विश्वमौली ज्ञानोबा यांचाही जन्म झाला. आता हे दोघही जन्माला येताना दिसतात. पण या दोघांचाही जन्म कसा आहे? नामदेव महाराज म्हणतायत, अयोनी संभव नोहे काही श्रमे, अयोनी संभव नोहि काही श्रमे, अयोनी संभव नोहि काही, अयोनी संभव नोहि काही नामयाचा स्वामी प्रगटला, नामयाचा स्वामी प्रगटला, नामयाचा स्वामी प्रगटला. अयोनी संभव नोहि काही श्रमे, अयोनी संभव नोहि काही श्रमे, नामयाचा स्वामी प्रगटला, नामयाचा स्वामी प्रगटला, नामयाचा स्वामी प्रगटला. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल के, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल, ए नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल के, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल. हाथ दियो घोड़े दियो रे दियो पालकी, हाथ दियो घोड़े दियो और दियो पालकी, हाथ दियो घोड़ा दियो और दियो पालकी.
भयो जय कन्हैया लाल के नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल के गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय भगवंताचा ज्ञानोबा यांचा जन्म सिद्ध झालाय. याच्यानंतर आपण कीर्तनाचा उपसंहार करून मग त्याच्यानंतर ज्यांना पाळणा येत असेल त्यांनी पाळणा म्हणावा. नाणीचे अभंग वगैरे असतात भागाला नाणवणं वगैरे ते आपण नंतर म्हणावेत. ही माता माऊल्यांना विशेषतः विनंती आहे. आपण एवढ्या रात्री सुद्धा एवढ्या संख्येने उपस्थित आहात म्हणताल अशी अपेक्षा आहे असतो. तर अशा प्रकारे भगवान परमात्मा जन्माला आले. भगवान परमात्मा जन्माला आला म्हणजेच तो धर्माच्या साधूंच्या रक्षणाकरता आलाय. दुष्टांचा पाप करणाऱ्यांचा पाप्यांचा नाश करण्याकरता आलाय. आपल्याही जीवनातलं आसार असणारं जेवढं काही तत्व असेल ते सगळं नष्ट व्हावं आणि आपल्याला सारभूत असणाऱ्या धर्माची शिकवण नीती म्हणून जीवनामध्ये आचरता यावी याच्याकरताच ही कीर्तन परंपरा सप्ताह परंपरा आपल्यापर्यंत आलेली आहे. आपण सर्वांनी एक करावं काय, जसं निवडिले सार आसार ते आपल्याही जीवनातला आसार भाग निवडून टाकावा आणि सारभूत असणारं परमार्थ तत्व आपल्या सर्वांनी जीवनामध्ये अंगीकारावं. देव जन्माला येतोय, आपल्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी आहे. आज ज्ञानोबा यांचा 750वा जन्म उत्सव होतोय. मला वाटतं आपलं गाव थोडंसं संख्येने मोठं आहे, बरं आहे, आणि बऱ्याच वर्षापासून आपल्या इथं सप्ताह चालू आहे. कदाचित आपल्या गावामध्ये एकही बिगर माळकरी नसेल. हां, औषधाला पण सापडणार नाही, बरोबर आहे. हां, पण काय महाराज, तरी सुद्धा कुठंतरी एखादा चुकार खडा राहतो ना. हां, पण माझी अपेक्षा काय सांगू, अजून 5 दिवस आपल्या सप्त्याचे शिल्लक आहेत. एक विचार करा ना, असा संकल्प करा, आपल्याला आयुष्यभर सांगता येईल आम्ही गळ्यात त्या दिवशी माळ घातली ज्या दिवशी ज्ञानोबा यांचा 750वा जन्मोत्सव होता. म्हणून प्रयत्न करा. मी सगळ्यांनीच माळकरी व्हावं एवढा 8 तास आणि बरंच जबरदस्ती करणार नाही, पण निदान 750व्या वर्षी 50 तरी माळकरी व्हावेत. नवीन माळकरी आपल्या गावामध्ये व्हावेत की ज्याच्यामुळं भगवंताला ज्या धर्माच्या आचरणाकरता यावं लागलं आणि ज्ञानोबारांनी ज्याच्याकरता पीडा सहन केल्या, त्रास सहन केला, तो धर्म आपल्याकडनं सर्वांकडनं सांभाळला जाईल अशी एक भावना व्यक्त करतो. झालेली चिंतन सेवा माझं आराध्य दैवत भगवान श्री पांडुरंग परमात्मा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा, विश्वमाऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्री तुकोबराय आदी कोण सकल संत आचार्य, माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे सगळेच गुरुवर्य, माता पिता, देवरूप आपण सर्वच श्रोतृ मायबाप सर्वांच्या चरणावर समर्पित करतो. बोलत असताना एखादा अपशब्द किंवा अपसिद्धांत गेला असेल तर तो वाणीचा दोष, योग्य असेल ते सद्गुरुदेवांचे. कीर्तन सेवेकरता उपस्थित असणारे सगळे टाळकरी, विशेषतः सर्वच आमचे बाल वारकरी मंडळी आहेत, गावातील काही भजनी मंडळी आहेत आणि विशेष करून आमचे सर्वच गुणीजन महाराज मंडळी आहेत. आता एकाचं वर्णन मी करायला लागलो तर एक एक कीर्तन करता येईल. एकाचा आवाज हा सिंहाच्या गर्जनेसारखा आहे तर एकाच्या आवाजातली नजाकत ही कानामध्ये साठवून ठेवण्यासारखी आहे. असं सर्व गुणीजनांचं अस्तित्व कीर्तनामध्ये विशेष आनंद देणार आहे. आणि इकडं ज्यांच्या हातातली नजाकत ही एका मात्रेला आणि एका अक्षराला कानामध्ये साठवून ठेवता यावं इतकी स्पष्टता देणारी आहे आणि भजनाला आनंद देणारी आहे असे आमचे सर्वच गुणीजन महाराज मंडळी आहेत. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आपल्या सर्वांबद्दलचं प्रेम अंतःकरणामध्ये धारण करतो. आपल्या अस्तित्वाने कीर्तनाला जो आनंद मिळाला त्या आनंदालाही हृदयामध्ये साठवून ठेवतो. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. पुन्हा एकदा बोलत असताना कोणाला अंतःकरण दुखावला असा एखादा शब्द किंवा एखादा अपशब्द गेला असेल तर आपण उदार अंतःकरणाने तो पदरात घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. ज्या संतांनी, ज्या भगवंतांनी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता, धर्मरक्षणाकरता अवतार घेतलाय त्यांच्या अवताराची मीमांसा आपण सतत करत राहावी, चिकित्सा करत राहावी आणि त्याचंच अनुकरण आपल्याकडनं घडत राहील याच्याकरता प्रयत्न करावा. आपल्या सर्वांच्या कृपेने माझ्याकडनंही तो व्हावा अशी एक सद्भावना व्यक्त करतो. सेवेला पूर्णविराम तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवितो असे पायाच्या प्रसादे. काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती नव्हे हा उपदेश. तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे यदत्र सौष्ठवम किंचित तद गुरोरेव मे नाही यदत्रा सौष्ठवम किंचित तन्ममैव गुरोर नाही. तुकाराम 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 निवृत्ती राया माझा निवृत्ती राया माझा निवृत्ती राया बोला निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया निवृत्ती राया
कारणी आपुला महाराज महाराज कामने जाणे तुला राग पाया